आणि आज बंगालच्या जनतेने दीदींना दाखवून दिलं बंगालचा खरा पक्ष कुठला आहे आणि बंगालच्या लोकांनी ज्या प्रकारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर विश्वास ठेवून केवळ परिवर्तन नाही बंगालमध्ये महापरिवर्तन करून दाखवलं. परिवर्तन नाही महापरिवर्तन. आणि ते इतकं की आता 2/3 मेजॉरिटी बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळते आहे. बंगाल असेल, आसाम असेल, पुदुचेरी असेल, हा विजय भारतातल्या जनाजनाचा मोदीजींवर असलेल्या विश्वासाचा विजय आहे. आजही देशामध्ये जनतेला एकच गोष्ट माहिती आहे आणि ती गोष्ट म्हणजे मोदी है तो मुमकिन है. मोदी है मोदी है. आणि म्हणून बंगालला कुशासनातनं बाहेर काढण्याचं काम 30 वर्ष काँग्रेस, 36 वर्ष कम्युनिस्ट आणि या दोघांपेक्षाही खतरनाक 15 वर्ष ममता दीदीचं शासन, जो बंगाल देशाची आर्थिक राजधानी होता, जो कोलकाता देशाची आर्थिक आणि कमर्शियल कॅपिटल होता, त्या बंगालची अवस्था या सगळ्या लोकांनी मिळून अशा पद्धतीनं केली की आज बंगालमध्ये देशात येणारा जो एफडीआय आहे त्याचा 0.5% देखील येत नाही. जो बंगाल देशातलं पहिलं औद्योगिक राज्य होतं, त्या बंगालमधनं 7,000 मोठ्या इंडस्ट्रीज बंगाल सोडून चालल्या गेल्या. त्या बंगालची अवस्था ही जंगल राजची अवस्था त्या ठिकाणी झाली.